आपल्या ग्रुपवर लिहिल्या गेलेल्या काही प्रवास वर्णनांच्या मालिकांमध्ये वर्णन इतकं प्रत्ययकारी होतं की जणू काही आपण प्रत्यक्ष तिथे गेल्याचा आनंद आपण अनुभवतो. अलीकडेच उदयाला आलेला अलग हा प्रकार विशेष उल्लेखनीय आहे. नव्या प्रकारचं लेखन करताना मग थोडे संकोच, पण आपल्याला ग्रुपमध्ये सदस्यांना अलग लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. त्यासाठी घेतलेल्या कार्यशाळेतनं अनेकांनी आत्मविश्वास मिळवला आहे. आपली काही अलग योजना इतक्या छान होत्या, मी त्या स्टार मार्क करून ठेवलेलं आहे. आता थोडं पद्य साहित्याबद्दल. पद्य म्हणजे लयबद्ध अक्षर रचना. कविता ही फक्त शब्दांची मांडणी नसते, ती ऐकणाऱ्यांच्या आणि वाचणाऱ्यांच्या मनात लय निर्माण करते. ओवी, अभंग, पोवाडा, लावणी, एकासर शाहिरी म्हणतोय, भजन, भक्तिगीत, चारोळी, गझल, सुनी, ऐकून हे सगळे प्रकार आपापल्या परीने समृद्ध आहेत. आपल्या आरत्या सुद्धा काव्याचा एक सुंदर प्रकार आहे. त्या सर्वांचा समान गुण म्हणजे गेयता. गझल, सुनी, ऐकून हे आपल्याला थोडेसे परकी प्रकार आहेत, पण त्यासाठी आपले ते छोट्या कार्यशाळा जे घेतले त्याचा आनंददायी अनुभव होता. अनेकांना वाटतं की कविता हा आपला प्रांत नव्हे, पण योग्य मार्गदर्शन मिळालं की शब्द आपोआप माहिती येतात. मुक्त छंद याबद्दल एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की मुक्तछंदी कवितेला पण लय असते. जरी प्रत्येक ओळ ही वृत्तात नसली तरी वाचनातून किंवा संगीताच्या माध्यमातून त्यातले भाव छापणे व्यक्त होतात. उदाहरण द्यायचं झालं तर अतिशय पॉप्युलर असणारी मुक्तछंदी रचना म्हणजे मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है. हे सर्व साहित्य गुण आपल्या प्रतिमामध्ये विपुल प्रमाणात आढळतात. एवढंच नाही तर ग्रुप मेंबर्सच्या बुद्धीला व विचारांना चालना मिळावी असे विविध उपक्रम आपल्या ग्रुपमध्ये राबवले जातात. आपले ऍडमिन्स यांची क्रिएटिव्हिटी जबरदस्त आहे. दर 2-3 दिवसांनी नवीन उपक्रम देऊन त्याच्यावरती व्यक्त होण्यासाठी मेंबर्सना उद्युक्त करणं हे पण ग्रेट काम आहे. आणि आपल्यातले शीघ्र कवी किंवा शीघ्र रचनाकार सज्जच असतात आपल्या दर्जेदार रचना सादर करायला. मराठी साहित्याचा विचार करताना मला नेहमी वाटतं की त्याचे साधारण 2 प्रवाह मानू शकतो. सॉरी ते 2 प्रवाह असे नाही, ते असेच आहे. पहिल्या भागात येतात ललित साहित्य आणि वैचारिक साहित्य, म्हणजे साहित्याची निर्मिती करणारे, नवी अनुभूती घडवणारे, कल्पना शक्तीला आकार देणारे सर्व क्रिएटिव्ह साहित्य ह्या प्रकारात येतात. दुसऱ्या भागात येतो रसिक वाचक, अप्रिशिएटिव्ह, संवेदनशील, साहित्याचा आस्वाद घेणारा वाचक. आणि प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मी स्वतःला या दुसऱ्या भागातच जास्त मानते. रसिक म्हणजे नेमकं कोण? रसिक म्हणजे कला, साहित्य, संगीत ह्याचा केवळ आनंद घेणारी व्यक्ती नव्हे, तर त्यामागची गोडी, सौंदर्य आणि मर्म जाणणारी व्यक्ती. रसिक हा गुणग्राही असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो संवेदनशील असतो. असं म्हटलं जातं की चांगल्या कवितेचं मोल रसिकांनाच कळतं. कारण जब तक ना पड़े आशिक की नजर, जब तक ना पड़े आशिक की नजर, सिंगार अधूरा रहता है. आणि साहित्याचंही तसंच आहे.
लेखक लिहितो, कवी रचना करतो, पण त्याला पूर्णत्व देण्याचं काम रसिक करतो. म्हणून रसिकाचा रोल हा फक्त वाचकाचा नसून इट इज रोल ऑफ ॲप्रिशिएटर. एखादी कविता असो वा गद्य कलाकृती असो, त्यातलं सौंदर्य, उद्देश, काव्यातले अलंकार, प्रतिमा, प्रतीक या सगळ्यांचा रसास्वाद रसिक समीक्षक घेत असतो. इतकंच नव्हे तर ओळींच्या मध्ये दडलेला अर्थ, म्हणजे लेखकाच्या अंतर्मनातला हेतू समजून घेण्याची क्षमता ही रसिक समीक्षकाची खरी ताकद असते. माझ्या स्वतःच्या अनुभवात असं अनेकदा आले आणि तुम्हालाही बरेच जणांना ते जाणवलं असेल की एखादी कविता दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा वाचताना तिचा अर्थ अधिक खोलवर जाणवत जातो. रसिकाशिवाय साहित्य अपूर्ण आहे. म्हणूनच असं म्हणता येईल, आषाढ घनासव खुली दाद रसिकांची, आषाढ घनासव खुली दाद रसिकांची आणि उधळत व्हावी अविरत उन्मेषांची. लेखक आणि रसिक यांचं असं अतूट नातं आहे. आपल्या ग्रुपवर पण आपल्या रचनांवर, कलाकृतींवर कॉम्पिटंट तज्ञांकडून अभिप्राय दिले जातात आणि त्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात उत्तेजना मिळते. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या प्रतिभाचे दोनही ग्रुप हे सर्व दृष्टीने परिपूर्ण आहेत. ह्या ग्रुपशी संबंधित असल्याचा मला अभिमान वाटतो. आता मला जरा मराठी साहित्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि कॉमनली नोन ॲज AI याच्याविषयी थोडं बोलायचं आहे. आजच्या डिजिटल युगात AIचा विविध क्षेत्रात वेगाने प्रवेश होत आहे. साहित्य क्षेत्र याला अपवाद नाही. मराठी साहित्याच्या परंपरेला समृद्ध वारसा आहे आणि आता तो आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडला जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे संगणक किंवा यंत्राला मानवी बुद्धिमत्तेसारखं विचार, विश्लेषण आणि निर्णय क्षमता देणे. AIचा वापर करून कविता, कथा, लघुनिबंध तयार केले जात आहेत. कथानक सुचवणं, शब्दसंपदा वाढवणं अशा गोष्टी पण AI करू शकतो. पण भावनिक खोली, अनुभव, संवेदनशीलता ही फक्त मानवी लेखकांची खासियत आहे. विविध भाषांमध्ये भाषांतर करणं AIमुळे सोपं झालंय. म्हणजे इव्हन व्याकरण दुरुस्ती किंवा शब्द सुचवणं हेही AIमुळे सोपं झालंय. जुन्या मराठी ग्रंथांचं डिजिटायझेशन शक्य झालं आहे आणि त्यामुळे मराठी साहित्य जागतिक पातळीवर पोहोचू शकतं आहे. ई-बुक्स, ऑडिओ बुक्स हे AIमुळे सहज शक्य आहे आणि त्यामुळे काय होत आहे की तरुण पिढी मराठी साहित्याकडे अधिक आकर्षित होत आहे. पण AIला मर्यादा आहे. AIला भावना किंवा संवेदना प्रत्यक्ष अनुभवता येत नाही. त्यामुळे AIच्या सर्जनशीलतेला मानवी आत्म्याचा स्पर्श होत नाही. त्यामुळे AI हे सहाय्यक साधन आहे, लेखकाला पर्याय आहे केवळ पूरकच नाही. मी AIला सांगितलं साहित्य संबंधित काही चारोळ्या मला मिळते. त्यांनी काही चारोळ्या दिल्या, त्यातल्या 2 मी सादर करते आहे. यंत्र चालतो बुद्धीवर, माणूस चालतो भावनेवर. यंत्र चालतो बुद्धीवर, माणूस चालतो भावनेवर आणि दोघं मिळाले तर भविष्यात साहित्य होईल सुंदर. दुसरी चालणी अशी आहे, AI लिहितो 100 ओळी, मी लिहिते फक्त 4. AI लिहितो 100 ओळी, मी लिहिते फक्त 4, पण माझ्या 4 ओळींवर वाचक म्हणतो क्या बात है यार. माझं मनोगत सर्वांसमोर व्यक्त करण्याची संधी मला दिली याबद्दल मी सर्व ॲडमिन्सची आभारी. माझ्या
नवकदाची सांगता करताना आत्ताच माझ्या नवकदाची सांगता करताना मी माझी एक स्वरचित कविता सादर करत आहे. या कवितेच्या सुरुवातीला एक हायपोथेसिस आहे, ते आधी वाचून दाखवते. This is hypothesis. Men are always jealous of their wives. They feel no one works as hard as they do. Every day they go to work hard for 10-12 hours, and their wives, they have fun life. They just relax, eat, sleep, watch TV, go party, gossiping, and enjoy. Wow, I would love to live a life like that. That's the dream of every man. This is the hypothesis. ऐसे ही एक पति की ये कहानी है. देखते हैं ये पति क्या कहता है. हे भगवान, क्या बनाई दुनिया, बहुत अजब है तेरी माया. हर जीवन का यही अध्याय है, अलग लोगों को अलग न्याय है. मैं हर रोज जो ऑफिस जाता 9-10 घंटे कष्ट उठाता, बॉस से बहुत गाली खाता, पूरी तनख्वाह घर में लाता, और मेरी बीवी आराम करे, घर में कुछ ना काम करे, बच्चों के संग खूब फिरे, शॉपिंग में टाइम पास करे. भगवान मुझ पे उपकार करो, एक दिन के लिए वरदान करो. मैं और बीवी हम दोनों की बॉडी तुम एक्सचेंज करो. भगवान मन ही मन मुस्काया. भगवान मन ही मन मुस्काया, हाथ उठा के वरदान दिया, कहा तथास्तु मेरे बच्चे, तेरी डिमांड को पूरा किया. दूसरे दिन क्या हुआ? दूसरे दिन वो नींद से जागा, उठते ही किचन की ओर भागा, जल्दी जल्दी नाश्ता चाय, साथ साथ ही टिफिन बनाया. ऑफिस बैग और रॉकेट के साथ पेन रुमाल भी हाथ में थमाया. फिर बच्चों को मुश्किल से जगाया, ब्रश करा के दूध पिलाया, नहला के यूनिफॉर्म पहनाया, स्कूल बैग टिफिन हाथ में दिया. तब तक स्कूल बस ठीक कॉर्नर पे आई. तब तक स्कूल बस ठीक कॉर्नर पे आई, दौड़े दौड़े उन्हें पहुंचाया, और फिर कंपल्सरी स्माइल चेहरे पे लाके टाटा करके विदा दिया. थके थके फिर घर आने पर सोचा अच्छी कॉफी बनाए, तो पड़ोसन का मैसेज आया, भाई के घर कोई मर गया. ये भाई के रिलेटिव्स एक एक करके मरते क्यों रहते हैं? हे भगवान, अब झाड़ू पोछा, वॉशिंग डस्टिंग क्लीनिंग करना, कपड़े सुखा के फोल्ड करा के हर एक के कपबोर्ड में रखना. तब तक बच्चे वापस आए, खाना पीना झगड़ा रोना, बहुत कठिन है ये सब करना, उनकी मांगों को निपटाना. बेटे ने कहा सुनो सुनो, कल टीचर ने तुम्हें बुलाया. वैसे बेटे की टीचर बहुत सुंदर है. बेटे ने कहा सुनो सुनो, कल टीचर ने तुम्हें बुलाया. तब तक मैं खुश हो जाता, मगर आज गुस्सा आया. फिर सोचा थोड़ा टीवी देखे, तो स्त्री का ढेर याद आया. सोचा टीवी देखते देखते फिर आया. 2-3 बार तो हाथ जला, और पता नहीं कब कपड़ा जलाया. शाम हुई तो छोटे का हॉकी, बड़े को छोड़ा कराटे क्लास, ग्रोसरी शॉपिंग सब्जी लाके सब एनर्जी हुई खलास. रह गया दोपहर में बैंक जाना, एमएससीबी मोबाइल का बिल भरना, खानी पड़ेगी डांट अलग से, फिर बाकी है डिनर बनाना.
रात का खाना खूब पकाया, बहुत वक्त भी उसमें बिताया, और फिर भी रोज रोज क्या सब्जी रोटी पिज्जा पास्ता क्यों न बना। किचन का सारा काम निपटाया, कल सुबह का प्रिपरेशन भी किया, और फिर बिना किसी तकरार किए ही पार्टनर का भी साथ निभाया। अगले दिन जब नींद से जागा, मन ही मन पछताने लगा, हाथ जोड़ के कहा है भगवान, जो था वही ठीक चला था, ले लो अपना वरीय वापस, मुझे पति ही रहना है बस। भगवान मन ही मन मुस्काया, भगवान मन ही मन मुस्काया, बोला सबक है तूने पाया, मगर इंतजार तो तुम्हें है करना, इंतजार एक लंबा इंतजार। क्यों? क्योंकि बात हुई है कुछ सिग्निफिकेंट, बात हुई है कुछ सिग्निफिकेंट, कल रात तुम हुए हो प्रेग्नेंट।